पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बी.सी. रॉय यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा होणारा डॉक्टर डे नाशिकमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशन शालिमार नाशिक यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेनं रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा शाल, गुलाब पुष्प, सन्मान चिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ नाशिक, गोदावरी आणि IMA नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 102 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आलं. तर जीवन आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या अंमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर भरत वाटवाणी तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आरोग्य सेवा बजावताना सामाजिक बांधिलकी तितक्याच प्रामाणिकपणे जपली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला निस्वार्थ भावनेनं सेवा देणं हाच खऱ्या अर्थानं डॉक्टर डे साजरा करण्याचा संदेश असल्याचं सांगत IMA नाशिकच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. आपण आलो की आपण फार नोबेल प्रोफेशन मध्ये आहोत. जेव्हा टेबलाच्या पलीकडे गेलं तेव्हा ही कसायची साथ आहे. या भावना आहेत ज्या नाकारता येत नाही, आणि त्यामुळे आहेरे आणि नाहिरे या दोन्ही वर्गाला सोबत घेऊन जावं लागेल. आणि हे जेव्हा आपण सोबत घेऊन जाऊ तेव्हा खरं तर मी माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठी, माझं कुटुंब, माझी फॅमिली, माझं क्लिनिक, माझं हॉस्पिटल याच्या पलीकडे काहीतरी आहे. याच्या पलीकडे काहीतरी समाज आहे, याच्या पलीकडे काहीतरी जग आहे. आणि त्या जगाचा जोपर्यंत आम्ही विचार करणार नाही, त्या जगाच्या विषयी काय चांगलं व्हावं याचा विचार करणार नाही, तोपर्यंत आम्ही समाज म्हणून प्रगती करणे. परवा सांगतो एका डॉक्टरांनी पुण्याला चालले होते, बहुतेक पुण्याला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री, भारतरत्न, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर B.C. रॉय यांच्या जयंती तसंच पुण्यतिथीनिमित्त पूर्ण भारत देशात नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून हा साजरा केला जातो. 1 जुलै हा दिवस 100 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेतर्फे हे नाशिककरांच्या समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी IMA नेहमीच हिरिरीने भाग घेत असते. मग यामध्ये आमचं सविता देसाई हे चॅरिटेबल बाल रुग्णालय असो किंवा MTBS हे TB रुग्णांसाठी अविरत सेवा देणारं आमचं रुग्णालय असो, हे त्याचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर गेल्या महिन्यात आम्ही नो टोबॅको कॅम्पेन हे पूर्ण नाशिक शहरामध्ये राबवले होते समाज उपयोगी. याच्यामध्ये शहरात ठिकठिकाणी डिस्प्ले बोर्ड, रेडिओवर नो टोबॅकोचा अवेअरनेस, तसेच पथनाट्य देखील आम्ही आमच्या IMA मेंबर्सने ते डायरेक्ट करून किंवा त्यात अभिनय करून 3-4 ठिकाणी आम्ही तो अभिनय सादर केला होता, जेणेकरून नो टोबॅकोबद्दल अवेअरनेस जागृत व्हावा. त्याचंच एक माध्यम म्हणून, एक छोटी पायरी म्हणून आज डॉक्टर्स डे निमित्त IMA नाशिक येथे ब्लड डोनेशन कॅम्प हा रोटरी क्लब ऑफ गोदावरी नाशिक आणि सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने अरेंज केलेलं आहे. आणि आज आमच्या रक्तदान शिबिरामध्ये मिशन 100 हे टार्गेट असून ते आम्ही निश्चितच पूर्ण करू, याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. डॉक्टर्स डे निमित्त IMA नाशिक साधारणतः 1990-91 पासून IMA शाखेतल्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करत असते. त्यांना लाईफ अचिव्हमेंट हा अतिशय मानाचा अवॉर्ड दिला जातो. तो अवॉर्ड सेरेमनी देखील आज IMA नाशिक आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी मॅगसेसे पुरस्कार ने ज्यांना सन्मानित केले आहे असे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भरत वाटवाणी, तसेच ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरात पोचवला असे अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. यंदाचा लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड हा डॉक्टर
आष्टेकर मॅडम, डॉक्टर आर डी पाटील, डॉक्टर अभयसिंग वालिया, डॉक्टर रुमी पटेल, डॉक्टर समीर चंद्रात्रे आणि डॉक्टर विजय आहिरराव यांना प्रदान करण्यात येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. मी डॉक्टर पंकज भट, IMA नाशिक सेक्रेटरी. आज दिनांक 1 जुलै हा डॉक्टर्स डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने IMA नाशिकने आज रक्तदान शिबिर हे सकाळी ठेवलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये 100 ब्लड बॅग आम्ही कलेक्ट करू याचं आमचं टार्गेट आहे आणि ते नक्कीच आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू ही आम्हाला खात्री आहे. या उपक्रमात आमच्यासोबत रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी हे जोडलेले आहेत आणि त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. तसंच आजच्या दिवशी आम्ही IMA नाशिकचे जे ज्येष्ठ डॉक्टर असतात आणि ज्येष्ठ आणि ज्यांचं समाजाला खूप त्यांनी काम केलेलं आहे असे डॉक्टरांचा आम्ही पुरस्कार देऊन सत्कार करत असतो. तो कार्यक्रम देखील संध्याकाळी आहे. तर मी सगळ्या डॉक्टर्सना आज IMA नाशिकतर्फे आमंत्रित करतो की त्यांनी संध्याकाळच्या कार्यक्रमाला या आणि सकाळी रक्तदानालासुद्धा या. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर मेघना नाठे, रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीची यावर्षीची प्रेसिडेंट. आज आम्ही IMA नाशिकबरोबर इथं IMA हॉलवर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आमचं रोटरीतर्फे हा कार्यक्रम नेहमीच भरवला जातो. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते आणि रोटरी याच्यामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवते. थँक्यू. या प्रसंगी डॉक्टर रत्ना आष्टेकर, डॉक्टर विजय आहिरराव, डॉक्टर रुमी पटेल, डॉक्टर रमाकांत पटेल, डॉक्टर अभयसिंग वालिया, डॉक्टर समीर चंद्रात्रे यांना शाल, गुलाब, पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी IMA नाशिक 2026-27 चे अध्यक्ष डॉक्टर विशाल पवार, सचिव डॉक्टर पंकज भट, खजिनदार डॉक्टर सागर भालेराव तसेच कार्यकारिणी सदस्य, स्वीकृत सदस्य, सल्लागार समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकची संपूर्ण टीम, उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर्स यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.